देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट बाय नितीन. मित्रांनो नमस्कार. 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 आपल्या सर्वांचं चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स मध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत. काल आपण जो लोकसभा निवडणूक 2024च्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर वरती जो व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद तुमच्याकडून कायम राहावा ही अपेक्षा. तर काल जसं आपण बोललो होतो त्याप्रमाणे आपण दररोज एक लोकसभा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्रातला तो घेणार आणि त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर आज आपण बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. तर आधी मी थोडीशी 5 मिनिटं बीड मतदारसंघाच्या बाबतीतली प्रस्तावना तुम्हाला सांगतो. जवळपास 1951 मध्ये हा लोकसभा मतदारसंघ उदयास आला आणि तेव्हापासून जवळपास 17 खासदार तिथून निवडून आलेले आहेत. तर त्यातले जर मुख्य जर बघितले तर 6 खासदार हे काँग्रेस पक्षाने दिले आणि 6 खासदार भारतीय जनता पार्टीतर्फे सुद्धा तिथून निवडून आलेले होते. तर बीडचं जे आहे तिथून तुम्ही जर टोटल तिथले जर मतदार बघितले तर त्या मतदारांमध्ये मागच्या वेळेस जवळपास 2019च्या यादीनुसार 20,56,807 मतदार बीड मधून आहेत. बीड लोकसभेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बीडच्या लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. त्यामध्ये गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे ते 6 विधानसभा मतदारसंघ हे बीडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस प्रीतमताई मुंडे या जवळपास त्यांना 50% मतं मिळाली होती. 6,78,175 मतं त्यांना मिळाली होती. आणि त्याच वेळेस त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे उभे होते आणि त्यांना 5,09,807 मतं म्हणजे 37% मतं मिळाली होती. ह्याच्या आधीचं जर आपण थोडं बघितलं तर 2014 मध्ये गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये मुंडेताईंना प्रचंड मोठ्या फरकाने विजय मिळाला होता. त्यावेळेस त्यांना जवळपास 9,22,416 मतं मिळाली होती, जे जवळपास 70% मतदान होतं. आणि त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाचे अशोकराव पाटील होते, त्यांना केवळ 2,26,095 मतं मिळाली होती. तर गोपीनाथ मुंडेचा तिथे फार महत्वही होतं, त्यांचा दबदबा होता आणि सहानुभूती पण त्यावेळेस मुंडेताई यांना मिळाली होती. आता सगळ्यांनाच माहिती आहे की 2019 नंतर आता 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जसं आपण कालच बोललो होतो प्रचंड फरक पडलेला आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण अतिशय ढवळून निघालेलं आहे. भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट, त्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र लढत आहेत. बीडच्या बाबतीत असं म्हणलं जातं की महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि काही प्रमाणात देशाच्या राजकारणाची सूत्र सुद्धा बीडमधून हलत असायची. बीडनी खूप मोठे आणि खूप प्रथिती नेते दिलेले आहेत. खूप मोठी लिस्ट आहे, कोणाकोणाचं नाव आपण घ्यावं. त्यामध्ये गोपीनाथराव मुंडे आहेत, काकू क्षीरसागर आहेत, जयदत्त क्षीरसागर आहेत, धनंजय मुंडे आहेत जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे, काजी सईद रफीउद्दीन साहेब, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंकी, सुरेश धस, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव. लिस्ट खूप मोठी आहे आणि त्याचप्रमाणे प्रचंड हुशार राजकारणातल्या नेत्यांचा बीडला वारसा लाभलेला आहे. आता 2019 नंतर ही जी आता 2024ची जी लोकसभा निवडणूक होत आहे ह्याच्यामध्ये सध्या जे उमेदवार आहेत त्यांचे नाव घोषित झालेले आहेत. महाविकास आघाडीतर्फे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महायुतीतर्फे पंकजा मुंडे ताईंना उमेदवारी दिलेली आहे आणि आजच वंचित बहुजन आघाडीतर्फे अशोक हिंगे यांचं नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. ज्योती मेटे यांच्या बाबतीत मध्ये ऐकण्यात येत होतं शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांना शरद पवार बरोबर त्यांनी एकदा भेट घेतली होती.
बहुतेक त्यांना त्यांनी उभे राहण्याचा मानस बोलून दाखवला असेल. त्यानंतर त्यांची फडणवीस साहेबांबरोबरही भेट झाली अशाही बातम्या आल्या. त्यानंतर मात्र त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या की नाही किंवा उभ्या राहणार आहेत की नाही या बाबतीत काही प्रकाश पडू शकलेला नाही. मित्रांनो, आज आपल्या बरोबर तानाजी देशमुख आहेत परळीहून. काल त्यांच्या बरोबर आपल्या खूप छान गप्पा झाल्या आणि संभाजीनगरच्या बाबतीत आपल्याला इत्थंभूत माहिती पण त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांचे विचार काय ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितले. तसेच आज आपल्याला अविनाश केकाळे माऊली यांनी पण छत्रपती संभाजीनगरहून जॉईन केलेला आहे. तर आपण आज तानाजी माऊलींकडे सुरुवात करूया आणि तानाजी माऊलींना विचारूया. तानाजी माऊली, 2019 आणि 2024 मधला फरक तुम्हाला माहितीच आहे आणि बरोबर. पंकजा मुंडे आहेत. पंकजा मुंडे बलाढ्य नेत्या आहेत. त्यांच्या मागेही खूप प्रचंड लोकप्रिय जनसमुदाय आहे. तसंच बजरंग सोनवणे साहेबांचं सुद्धा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे साहेब पण तिथे आहेत. तर सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला कल कुणाकडे वाटतो? जसं आपण कालच बोललो होतो की कोण निवडून येईल काय नाही ह्याची सध्या जरी कोणी सांगू शकत असेल तर एक होरा जो आहे तो तुम्हाला जो कळत असेल त्याच्यावरून तुम्ही काय वाटतं ते सांगा. बीड जिल्ह्यामधील लोकसभेची लढाई म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रेक्षणीय अशी लढाई होणार आहे. खूपच म्हणजे अटीतटीची लढाई होईल ती. पण सध्या थोडं एज बजरंग सोनवणेला आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण असं झालंय की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे ओबीसी म्हणजे पंकजाताईंची जी म्हणजे कास्ट आहे वंजारी समाज प्लस मराठा असं इतकं म्हणजे ध्रुवीकरण झालेलं आहे आणि त्याचं म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा लोण पसरलेलं आहे त्या गोष्टीचं आणि चांगले चांगले शिकलेले लोक सुद्धा म्हणजे आपापल्या म्हणजे ह्याचं म्हणजे समाजाचं बिलॉंगिंग करायलेले आहे. असं म्हणजे पूर्ण फिरताना परळीत असो किंवा जिल्ह्यात म्हणजे दिसत आहे. मग त्यावरून जर असं जर मताचं ध्रुवीकरण झालं, तर थोडा बहुत मराठा बहुसंख्य आहे जिल्ह्यामध्ये. प्लस मग मागासवर्गीय प्लस मुस्लिम आणि काही नाराज शेतकरी वर्गांचा फटका पंकजाताईंना बसू शकतो. आणि पंकजाताईंचं म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये जनसंपर्क जो आहे, तो अतिशय नगण्य झालेला होता त्यांचा. त्यांनी म्हणजे या 5 वर्षामध्ये कुठेही कुणाच्या भेटीगाठी वगैरे काही घेतलेल्या नाहीत. आणि विशेषतः परळी तालुक्यामध्ये जो सहकार क्षेत्राचा कणा असणारा आमचा वैद्यनाथ कारखाना आहे, त्या कारखान्यावर म्हणजे दुष्टचक्रच चालू झालंय. कमीत कमी 3 वर्षापासून गाळप बंद आहे आमचं नितीन माऊली त्यावर. आणि मला एक विचारायचं होतं. तुम्ही जे म्हणलात की पंकजाताई मुंडे ज्या आहेत त्या मागच्या 4-5 वर्षापासून त्यांचा जनसंपर्क जो आहे तो नगण्य आहे. याच्या मागे कारण काय असू शकतं? म्हणजे मध्ये जे त्यांना साईडलाईन केलं अशी जी भावना निर्माण झाली होती त्यांच्या मनात, ते एक कारण असू शकेल का? येस. त्यांना साईडलाईन केल्यामुळंच म्हणजे त्यांचा संपर्क हे झाला आणि काय होतं आतापर्यंत म्हणजे आपल्या परळीमध्ये जे परवा शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, त्या शासन आपल्या दारी कार्यक्रमापासूनच पंकजाताई ज्या म्हणजे स्टेजवर आल्या आणि स्टेजवर आल्यानंतर आम्ही सुद्धा अवाक झालो की पंकजाताईंनी कॉम्प्रोमाइज कसं केलं या लोकांसोबत. कारण असा समज होता की पंकजाताई म्हणजे युतीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाहीत. त्यामुळं मग सगळ्यांनाच म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला त्या गोष्टीपासून आणि मग त्यावेळेसपासून मग पंकजाताई थोड्या म्हणजे फोकसमध्ये आल्या आणि कदाचित मग धनंजय मुंडेला विधानसभेसाठी सेव्ह करण्यासाठी आणि प्रीतमताई निष्क्रिय खासदार आहेत असं त्यांच्यावर ठपका पडलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळं मग उमेदवारात बदल करून मग पंकजाताईंना दिलं. पण जनसंपर्काच्या बाबतीमध्ये हा साइडलाईन जरी केला असेल तरी राजकीय लोकांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला पाहिजे. जेणेकरून लोकांशी मिसळलं पाहिजे. सुखदुःखामध्ये त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत. हा मुख्य बेस असतो राजकारणातला. पण मला एक हे म्हणायचं होतं की आता
भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्याबरोबर शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मी सध्या त्यांना शिंदे गट किंवा अजित पवार गट म्हणणार नाही, कारण की त्यांना हे पक्ष जे आहेत ते मिळालेले आहेत आपल्या इलेक्शन कमिशनकडनं. तर भारतीय जनता पार्टीचं मतदार आणि त्याच्या खालोखाल काही प्रमाणात शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार. कारण की कसं आहे, धनंजय मुंडे हे फार प्रतिथयश नाव आहे तिथे आणि ते आता भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत आणि भाऊ बहीण आहेत. ते लोकांमध्ये ती एक फिलिंग आहे, ती एक अंडरस्टँडिंग आहे. परत पंकजा मुंडेंचा आधीचा जो त्यांचं काम त्यांनी जे केलेलं आहे, परत आपल्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव, या सगळ्या गोष्टींमुळे मला सध्या तरी असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीला तिथे निश्चितच एज आहे आणि बजरंग सोनवणे आहेत, बरोबर आहे, लढत कडवी होईल, पण मला सध्या एज दिसतंय. अविनाश माऊली, तुमचा विचार सांगा. अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की पंकजा मुंडे मॅडम तिथे त्यांचे आधीपासूनचे कॉन्टॅक्ट्स, त्यांच्या वडिलांचे कॉन्टॅक्ट्स, मोठा काळ या सगळ्या राजकारणातला, परत धनंजयजींचा त्यांना असलेला सपोर्ट, हा एक भाग आहे. दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण म्हणलं तर बजरंग सोनवणेजींसाठी मोठा वर्ग आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटांचे काही वोट्स, शरद पवार साहेबांच्या गटाचे वोट्स सगळे आहेतच आणि तिथला मुस्लिम समाज हा 1.5 लाखापर्यंतचा काउंट आहे. तर हा सगळा मिळून एक सशक्त असं म्हणजे निवडणुकीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काँग्रेस पण त्यांच्या बरोबर आहे. काँग्रेस पण आहेच. बरोबर. पण तानाजी माऊली, काँग्रेस जे आहे म्हणजे जसं बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये आणि महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं की त्यांचा जो मतदानाचा जो टक्का आहे काँग्रेसचा, तो प्रचंड प्रमाणात घसरलेला आहे सगळीकडे. तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे पण काँग्रेसच्या बाबतीत असंच झालंय की त्यांचा मतदार इंटॅक्ट आहे? नाही, बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं असं कधी म्हणजे ग्राउंडवर लढाई केली नाही. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनं बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशीच मुख्य लढत होत गेली आमच्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे मागच्या 5-6 निवडणुकींपासून जर आपण बघितलं तर, कारण की त्यात एकदा राष्ट्रवादी निवडून आलं होतं मागच्या 25 वर्षामध्ये. बरोबर. म्हणजे त्याच्या आधी तसे 2 म्हणजे एक जनता दलाचे आपले बबनराव ढाकणे म्हणा किंवा कम्युनिस्ट खासदार कम्युनिस्टचे पण एकदा निवडून आले. जुन्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असे खासदार दिले. पण सध्या ह्या 20-25 वर्षामध्ये मुंडे साहेबांच्या म्हणजे कार्यकाळामध्ये जास्त शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपचा गट म्हणजे मुंडे साहेब, अशीच नेक टू नेक लढाई आमच्या जिल्ह्यामध्ये झाली आतापर्यंत. त्याच्यामुळं काँग्रेसला एखाद दुसरी जागा देत होते ते. पण आता सध्या ह्या मागच्या 4-5 निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा कुठं काही उमेदवार आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हता. पण तरी पण मग त्यांचा जो काही वोट बँक असेल तो थोड्याफार प्रमाणात जो काही सध्या इंटॅक्ट असेल तो पूर्णतः महाविकास आघाडी बरोबर असेल, त्याच्याबद्दल शंका नाही. महाविकास आघाडीच्या मागे ते सगळे. बर. अविनाश माऊली, जे आपण बघतोय मागच्या एक दीड वर्षामध्ये जसं सत्ता स्थापन झाली भारतीय जनता पार्टीची, त्याच्याबरोबर शिवसेना आली आणि मग त्याच्यानंतर राष्ट्रवादी पण आली, तर लोकांमध्ये ह्याची काही नाराजी असे आहे असं वाटतं का की देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत या सगळ्या नाराजींना वगैरे सगळं क्लिअर करण्यात? आता असं आहे की नाराजी ही 100% तर क्लिअर कधी होत नाहीच. दोन बाजू त्या गोष्टीला, त्या विषयाला जरूर राहणार आहेत. पण बीजेपी एका बाजूने देवेंद्र फडणवीसांना सपोर्ट किंवा विरोध करणारे लोकही असणार आहेत. दुसऱ्या बाजूने शरद पवार साहेबांना सपोर्ट करणारे आणि अजित पवार साहेबांकडे जाणारे असेही लोक असणार आहेत. बरोबर.
मला काय वाटतं, जर आपण एक ओव्हरऑल सिनेरिओ बघितला तर कधी पण सत्ताधारी पक्ष जो आहे त्याच्याकडे म्हणजे साधन सामुग्री असते, पैसा, भांडवल असतं, एक बॅकिंग असते आणि ही गोष्ट म्हणजे राजकारणात नाकारता येत नाही. सत्ता ज्याच्याकडे आहे त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी, धनबल, पाठबल वगैरे सगळ्या गोष्टी असतातच. तर सध्या भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे सगळं बळ असेलच, याच्याबद्दल तर काही दुमत नाही. तर ह्या गोष्टींचा कितपत फरक पडू शकेल तानाजी माऊली? नाही आहेत, म्हणजे सत्ता केंद्र प्लस निवडणुकीतील पैशाचा वापर या बाबतीमध्ये म्हणजे सध्याच्या सरकारमधील म्हणजे पंकजाताईची जे म्हणजे महायुतीचा जो गट आहे तो निश्चितच म्हणजे अग्रेसर आहे. पण हे बजरंग सोनवणे सुद्धा एक मोठे उद्योजक आहेत बरोबर बरोबर, आणि नाव आहे त्यांनी त्यांचं. फार नाव आहे आणि एक 2 चांगले साखर कारखान्याचे युनिट ते चालवतात येडेश्वरी नावाचे आणि बरोबर त्यांचं ह्या 5-10 वर्षातील साखर उद्योगातील त्यांची म्हणजे भरारी उल्लेखनीय आहे आणि आर्थिक पाठबळ खूप आहे त्यांच्याकडं. त्यांच्या एक म्हणजे त्यांना चंदन म्हणजे चंदनाचे सुद्धा व्यापारी म्हणून एक प्रसिद्ध आहेत ते. बर आपल्या बर महाराष्ट्रामध्ये ना सगळं चंदनाचे जे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत किंवा त्यांच्या मार्फतच बजरंग सोनवणे मार्फतच होतात. त्यामुळं बर म्हणजे तसं बघितलं तर आर्थिक बाजू दोन्ही गटाकडं म्हणजे सारखीच आहे. फक्त सत्तेचा जर वापर केला तर थोडं किंचित फरक युती पडतो. फरक आहे थोडी. बर बर बर, वरचढ असेल. अविनाश माऊली, जर तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पार्टीकडे फार मोठा चेहरा आहे मोदी साहेब. आणि हो. ते लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या मोदी साहेबांवरती केंद्रित करून लोकसभा निवडणुका करण्याचा प्लॅन त्यांचा असतो आणि तो ते व्यवस्थित तडीत सुद्धा नेतात. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर भाजप जो आहे ते अतिशय प्लॅन आणि मॅनेजमेंटनी निवडणुका लढतात. हे जवळपास सगळीकडे आता सिद्ध झालेलंच आहे. त्यांचे पन्ना प्रमुख, नंतर ते पर्सनली लोकांना जाऊन भेटण्यावरती भर. आणि असंही म्हणलं जातं की भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीच्या फेजमध्ये असतो आणि ते त्यांचे कार्य, समाजकार्य, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा याचं गमक त्यांना अगदी योग्य प्रमाणे मान्य आहे. तर मोदी साहेबांच्या चेहऱ्यासमोर काही कोण असं उभं राहू शकतंय असं सध्या दिसतंय, जर बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोललं तर. कारण की आता सध्या आज जर तुम्ही बघितलं असेल तर हळूहळू आता परत भारतीय जनता पार्टी जी आहे ती या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकांना मोदी साहेब वर्सेस राहुल गांधी करण्याचा हळूहळू प्लॅन त्यांनी चालू केलेला आहे. तसं त्यांनी आता लोकसभा भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा बोलून दाखवलं. तर तुम्हाला काय वाटतं, मोदी साहेबांच्या समोर मोठा चेहरा कोणी आहे? त्यांना राहुल गांधी यांचा चेहरा आणि शरद पवार साहेबांचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, हे सगळे एकत्रित असंच चेहरा म्हणून अल्टरनेटिव्ह आहेत. बरोबर बरोबर. पण त्याचा कितपत फायदा होऊ शकेल तानाजी माऊली? उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या लोकप्रियता तर त्यांची वादातीत आहे, त्याच्याबद्दल काही म्हणजे वादच नाही. आणि परत हे ज्याप्रमाणे सत्ता स्थापन झाली त्यामुळे सहानुभूती पण त्यांच्या पाठीमागे आहे. पण त्यांना मिळालेली सहानुभूती शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे जे माफ करा पण मी तुटपुंजेच म्हणू शकतो या स्टेजला. मला पूर्ण बीडमध्ये किती आहेत माहित नाही, पण नक्कीच जास्ती मतदार नसतील त्यांच्याकडे. तर ह्या पाठबळावरती ते महाविकास आघाडी जी आहे ती महायुतीला आणि पंकजा मुंडेंना टक्कर देऊ शकेल का? आणि यात आणखीन एक दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडीचे जे अशोक हिंगे आहेत त्यांचा पण जनसमुदाय नक्कीच दांडगा आहे. तर त्यांच्याकडे पण वोट ट्रान्सफर होणारच आहेत. तर ही तिरंगी लढत होईल असं वाटतं की एकतर्फी लढत होईल की चुरस होईल? वंचितचा जो उमेदवार जे आहेत अशोक हिंगे हे पूर्वीचे काँग्रेसचेच जिल्ह्याचे अध्यक्ष होते.
बरोबर. आणि आता त्यांना म्हणजे उमेदवारी दिल्यामुळं त्यांच्यामुळं काही म्हणजे सेक्युलर वोट त्यांना पडतील किंवा मताचं ध्रुवीकरण होईल असं मला वाटत नाही. फार तर फार बरोबर. 10,000 पर्यंत त्यांची लिमिट जाईल आणि त्याच्यामुळं वंचितच्या उमेदवारामुळं आमच्या बीड लोकसभेवर या 2 प्रमुख उमेदवारामध्ये काही फरक पडेल असं सध्या तरी चित्र नाहीये. पण दोन्ही उमेदवार खूपच स्ट्रॉंग असल्यामुळं लढत चुरशीचीच होणार आहे आणि स्वतः शरद पवार साहेबांचे, उद्धव ठाकरेंचे प्रत्येक मतदारसंघामध्ये फॉलोअर्स आहेत आणि ज्यावेळेस खूप म्हणजे निवडणूक रंगात येईल, त्यावेळेस बीड जिल्ह्यावर शरद पवार साहेबांचं विशेष लक्ष राहील. फक्त एक फायनान्शियली स्ट्रॉंग कॅन्डिडेट असावा असं पवार साहेबां नाही मेटेंचा विचार केला असता त्यांनी, पण हा, मेटेंचं मी काय येणारच आहे झालं त्याच्यावरती मी येतोच. तर मला हे म्हणायचं होतं की जसं आपण मागच्या 1-2-3 आठवड्यापूर्वी बघितलं होतं की ज्योती मेटेताई ज्या आहेत शिवसंग्रामच्या, त्यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवण्याचा मानस पण बोलून दाखवला होता. त्यावेळेस कॅन्डिडेट डिक्लेअर झालेला नव्हता राष्ट्रवादीचा आणि असं सगळ्यांना वाटत होतं की ज्योतिताईंना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळेल. म्हणजे जवळपास फक्त नावच डिक्लेअर व्हायचं बाकी इथपर्यंत बातम्या येत होत्या. पण त्यानंतर काय बिनसलं माहिती नाही. मग परत 1-2 दिवसानंतर त्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली अशा सुद्धा बातम्या आल्या आणि त्यानंतर मग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम सोनवणे साहेबांचं नाव जे आहे ते घोषित करण्यात आलं. मग त्यानंतर अशा पण बातम्या होत्या की ज्योतिताई अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. बरोबर आहे, की ज्योती मेटे थोड्या म्हणजे सोनवणेपेक्षा किंचित 2-3% सरस राहिल्या असत्या. पण बरोबर. त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल पवार साहेबांना शंका आली असेल. कारण म्हणजे फडणवीस साहेबांची भेट घेतली म्हणून. हां, फडणवीस साहेबांची भेट आणि स्वर्गीय मेटे जे होते, हे ह्यांना पूर्ण घडविण्यामध्ये सुरुवात मुंडे साहेबांची आणि नंतरचा बराचसा काळ पवार साहेबांनीच मेटेंना सपोर्ट केलेला होता सगळा. पण बर. नंतर मेटे साहेबांनी त्यांची साथ सोडल्यामुळं पवार साहेबांना थोडं जरा त्या बाबतीमध्ये जागरूक राहून आणि आताही त्यांना जर उमेदवारी दिली असती ज्योती मेटेंना, तर बरं. पुढे सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस हेच प्रकरण म्हणजे ज्योती मेटेंनी पक्षांतर केलं असतं अशी शंका त्यांना जास्त आली येते. होती. जे आणि सध्या म्हणजे त्यामुळं त्यांनी सध्या सतर्क बरं. राहून त्यांना टाळलं आणि सोनवणेंना उमेदवारी दिली. आणि ज्योती मेटेंच्या अपक्ष लढण्याबाबतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात चर्चा चालू होती. पण बरं. आता सध्याचं जे जरांगे पाटलांच्या ज्या आंदोलनाचा जे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचा म्हणजे त्याच्यावर म्हणजे आपण केंद्र त्याच्यावर आपण येऊ, त्याच्यावर आपण चर्चा करू. त्याच्या आधी मला एक विचारायचं होतं, अविनाश माऊली किंवा तुम्ही, कसं आहे, जातींचा राजकारणावरती आणि निवडणुकांवरती प्रभाव जो आहे तो नाकारता येत नाही. बरोबर. मराठवाड्यात म्हणा किंवा पूर्ण भारतात म्हणा. तर Correct. बीड बीड जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आपले सर्व सर्व धर्माचे लोक आहेत, त्यात मराठा पण आहेत, तुमचे वंजारी समाज मोठ्या प्रमाणात तिथे आहे, बाकीचा समाज आहे, मुस्लिम समाज आहे आणि SC ST म्हणजे सगळे ओबीसी सगळे आले त्याच्यामध्ये. तर ओव्हरऑल जे जातीचं गणित आहे त्या जातीच्या गणितानुसार तुम्हाला काय वाटतं, अविनाश माऊली किंवा तानाजी माऊली? मला असं वाटतं की खूप अटीतटीचा सामना होईल हा. मागच्या 2019च्या इलेक्शन मध्ये 1,78,000चा फरक होता बरोबर. प्रीतमताई आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये. बरोबर. यावेळेस तो जो डिफरन्स आहे तो अर्ध्यावरच येईल. कोण प्लस राहील कोण मायनस हा हा, वेळेवर अतिशय झालेल्या चुरशीची सगळ्या लढत आहे. कॅल्क्युलेशन, सगळ्या जाती धर्मांच्या एक दुसऱ्यांचे जे काही हे होतील, कॅल्क्युलेशन्स होतील आणि बोटची बांधली जाईल. डिपेंड राहील. या बरं, बरं. बाबतीमध्ये तुम्हाला मी एक जुन्या निवडणुकीतील उदाहरण देतो मी. बरं. स्वतः स्वर्गीय मुंडे साहेब हयात होते.
आणि त्यांनी प्रकाश सोळंके सारखा स्ट्रॉंग मराठा कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी दिली. बर. आणि जयसिंग गायकवाड यांना शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दिली. बर. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस प्रकाश सोळंकेंना फुल सपोर्ट म्हणजे मुंडे साहेबांचा प्लस काही म्हणजे वंजारी समाजाचा तर 90% सपोर्ट. आणि स्वतः मराठा असल्यामुळं मराठा म्हणजे लोकांचा सपोर्ट. पण तरी सुद्धा जयसिंग गायकवाडनं ती निवडणूक जवळपास 60-70 हजार मताच्या फरकाने जिंकली. बर. हां. तर जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टीचं आणि आता जे वातावरण आहे, तर हे एकंदरीत म्हणजे पोलरायझेशन झालेलं आहे सगळं. म्हणजे कास्ट फॅक्टरमध्ये. आणि त्याचं म्हणजे जे मुंडे साहेबांचं जे गणित होतं आणि मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे निवडणुकीची टॅक्टिस करत होते, ती टॅक्टिस पंकजाताईंना जमणार नाही. आणि ती परिस्थिती सुद्धा स्वतः म्हणजे पंकजाताईंच्या बाबतीमध्ये योगायोगानं म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंडे साहेबांना फुल म्हणजे वंजारी समाजाचा आता म्हणजे कुठलेही वंजारी बहुल गाव जर बघितलं, 1000 मतदान असेल तर त्या गावामध्ये 950 मतदान मुंडे साहेबाला आणि उगाच 10-5 मतदान इतरांना. आणि तेवढी त्यांची लोकप्रियता होती, तेवढं त्यांच्या त्या लोकांपर्यंत त्यांचा वावर होता. आणि त्यांनी परत त्यांचं जे मेन लक्ष होतं, की मराठा बहुल जे गाव येतं त्या गावामध्ये 2 गट असायचे आणि असतातच पाटील समाजामध्ये गट कुणा ना कुणाचा तरी. मग त्यामध्ये त्यांनी एक पाटील गटाला धरून जरी 30-35% मतदानामध्ये त्यांनी सेन मारली, तरी त्यांचं काम म्हणजे फत्ते होत होतं. ती परिस्थिती आता तानाजी माऊली, जे 2019चं जे मतदान होतं, आपण जे बोललो होतो, तर 50% मतदान जे आहे ते प्रीतमताईंना होतं आणि 37% सोनवणे साहेबांना होतं. 13% तो डिफरन्स होता. बाकीचे जे होते ते 90,000 वगैरे असे लोक होते. तर आता यावेळेस जे आहे ते वंचित बहुजन आघाडी तिथे आहेच आहे. आणि त्या व्यतिरिक्त जरांगे पाटील साहेबांचा काय इफेक्ट जाणवतो? जरांगे पाटलांचाच इफेक्ट सध्या म्हणजे 2019च्या आणि 2024च्या याच्यामध्ये खूप म्हणजे जबरदस्त इफेक्ट जाणवतोय, की म्हणजे असं म्हणजे तुम्हाला ऑन कॅमेरा सांगता येणार नाही मला. पण म्हणजे मराठा मतदान पंकजाताईंना पडणार नाही असं चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळं मग तीच गोष्ट पंकजाताईंसाठी अवघड आहे. आणि त्यामुळं प्लस तुम्ही म्हणजे मायनॉरिटी, इतर मागासवर्गीय मतदान जर पाहिलं, तर म्हणजे जी परिस्थिती जयसिंग गायकवाड आणि प्रकाश सोळंकेच्या निवडणुकीत झाली होती, तीच ह्यावेळेस म्हणजे रिपीट होईल असं वाटतंय मला. आणि अविनाश पण तरी अविनाश माऊली, मला हे म्हणायचं होतं की जरांगे पाटील साहेबांचं जे आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आणि मध्ये काल जसं मी म्हणलं होतं की फडणवीस साहेब आणि महायुतीच्या सरकारने त्याच्यावरती तोडगा काढण्याचा पण प्रयत्न केला. तर तानाजी माऊली जे म्हणतायत की त्यांच्यामुळे मराठा समाजाचं जे मत आहे ते मिळण्याची शक्यता थोडी कमी वाटते. पण मला तसं वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी आणि त्याबरोबर पवार साहेब, अजितदादा पवार जे आहेत आणि एकनाथ शिंदे जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे त्यांचे नक्कीच सगळीकडे भरपूर पाळमुळं आहेत, त्यांचा पण भरपूर मोठा मतदार आहे. तर मला असं वाटत नाही की अगदीच एवढा जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाचा इफेक्ट पडेल. तुम्हाला काय वाटतं? इफेक्ट आपण जर म्हणलं तर नाकारू शकत नाही की इफेक्ट पडणार नाही म्हणून. बरोबर. वेळेवर इलेक्शनच्या दिवसापर्यंत कसं वातावरण बनतं, कशा भावना तयार होतात, गणित कशी बसतात, हे फार महत्वाचं आहे. बरोबर. माझ्या मते आपलं बीडचं जे आहे ते चौथ्या चरणात 13 मेला मतदान होणार आहे ना? 13 मेला. तानाजी माऊली, जे परळी, बीड आणि जे बाकीचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत, केज म्हणा, आष्टी म्हणा,
बीड लोकसभा मतदारसंघात येणार आहे. तिकडे ज्या काही डेव्हलपमेंट्स, लेटेस्ट डेव्हलपमेंट्स किंवा दुसऱ्या गोष्टी, प्रगती ह्या बाबतीत काही सांगू शकताल? अहो ते काय झालंय की बीड जिल्हा म्हणजे थोडा म्हणजे आमच्या बालाघाटानं वेढलेला आहे आणि त्यामुळं काही म्हणजे भाग सुपीक, काही भाग थोडा जरा म्हणजे पावसावर आधारित असणारा आणि मग बरोबर. वेळामध्ये काय होतं की मग इतर उद्योग करण्यासाठी थोडा प्रसिद्ध आहे. मग त्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून आमच्या म्हणजे बीड जिल्ह्याची जास्त ओळख आहे. पण ऊसतोड कामगार असले म्हणजे जिल्हा संपन्न नाही असं जे एक लोकांचं एकंदरीत चित्र आहे, तशी बरोबर. वस्तुस्थिती नाहीये. बरं. आमच्या जिल्ह्यामध्ये गेवराई, माजलगाव, परळी आणि अंबेजोगाई हे चारही तालुके खूप संपन्न आहेत आणि त्या म्हणजे तालुक्यामध्ये सिंचनाची सुद्धा भरपूर सोय उपलब्ध आहेत आणि मग तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असतील, ऊस उत्पादक असतील किंवा मग एखाद्या वेळेस आमच्या परळी तालुक्यामधील तर तुम्ही लिंबू उत्पादक शेतकरी सुद्धा खूप आहेत. म्हणजे जे डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये सर्वांच्या सिंचनाखाली त्याच्यामुळं म्हणजे सगळंच संपन्न आहे. पण ते प्रसिद्धी तशी ऊसतोड कामगार झाल्यामुळं पण सगळ्या गोष्टी यथासांग आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त थोडंफार आष्टी आणि पाटोदा म्हणजे जे अंमळनेर वगैरे भाग आहे, त्या भागामध्ये थोडं मात्र प्रॉब्लेमॅटिक परिस्थिती आहे. पण बीड सुद्धा तालुका संपन्न आहे आमचा. अविनाश माऊली, जे रुटीन 2 गोष्टी असतात ज्या दर निवडणुकीत, मग ती निवडणूक अगदी ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची असो की विधानसभेची असो, ते मुद्दे म्हणजे महागाई आणि बेरोजगारी. ह्या मुद्द्यांना दरवेळेस जो कोणी विरोधी पक्ष असतो तो ते मुद्दे घेऊन निवडणूक लढत असतो. त्याचा किती इम्पॅक्ट होतो, किती फायदा होतो ते मात्र माहिती नाही. पण यावेळेस तुम्हाला एक ओव्हरऑल सिनेरिओ मध्ये महागाई आणि बेरोजगारी ह्याचा किती इम्पॅक्ट असेल असं वाटतं? माझ्या मते त्या 2 विषयांवर जास्त लक्ष कुणाचं असणार नाही. नाहीये. बरं. महाराष्ट्रात तरी. महाराष्ट्रात तरी नाही. कारण की मला काय म्हणायचंय, महाराष्ट्रात सध्या मतदारच एवढा गोंधळलेला आहे की त्यांनी दिलेलं मत कुणाला जाणार याची शाश्वतीच नाहीये ना सध्या. नाही पण महाराष्ट्रातला शेतकरी मात्र त्रस्त आहे हो नितीन माऊली. म्हणजे पण आता जे तानाजी माऊली, शेतकऱ्यांसाठी ज्या एवढ्या योजना, ज्या एवढ्या घोषणा, ज्या कुठल्या भरपाई, विमा वगैरे, म्हणजे आता तुम्ही शेतकरी आहात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी जास्ती माहिती आहेत. पण आम्हाला जे पेपरवर दिसतं त्याच्याप्रमाणे बघा, शेतकऱ्याला त्रास आहे ही गोष्ट कोणीच नाकारत नाही. पण मग ह्या गोष्टींचा त्याला थोडाफार तरी आधार होतो का? नाही, मूळ समस्या काय आहे नितीन माऊली माहिती आहे का? की आता सन्मान निधीची रक्कम किंवा म्हणजे हे जे आहेत ना, ही फार तोकडी आहे. विशेष काय आहे, की मुळामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला उचित भाव मिळणं आणि तो भाव एम-एस-पीच्या बाबतीत तुम्ही बघताय. मिळाल्यानंतर एम-एस-पीच्या आणि तो झाल्यानंतर शेतकरी समाधानी होईल. आता बरोबर. नाही, 2-3 आपण आपण वर्षापूर्वी तानाजी माऊली आपण शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावरती एक नक्कीच मीटिंग करायलाच पाहिजे. बिलकुल, त्याच्याबद्दल वादच बिलकुल. नाही. आणि ओव्हरऑल सिनेरिओ मध्ये मला मात्र सध्या असं वाटतंय की हे तुम्हाला जसं मी सांगतो, माझं हे आकलन आहे की भारतीय जनता पार्टी जे आहे सध्या मोदी साहेबांच्या फॅक्टरवरती त्यांना बऱ्यापैकी एज आहे आणि त्याप्रमाणे आणि त्यांचे जी प्रचाराची जी त्यांची नीती आहे आणि ज्याप्रमाणे ते मॅनेज करतात सगळ्या गोष्टी, तर त्या मॅनेजमेंट प्रमाणे मला सध्या भारतीय जनता पार्टीला एज असेल असं वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडी जी आहे ती पण ह्याच्यामध्ये टक्कर देईल असं मला वाटतं. म्हणजे हा माझा होरा आहे. अविनाश माऊली, तुमचं मत सांगा. मोदी साहेबांनी भारतभर ज्या काही योजना राबवल्या, रस्त्यांच्या प्रगतीच्या ज्या काही छवी उमटलेल्या आहेत,
बरोबर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जरूर सर्व मतदारांवर आहे. आहे. आणि त्यासोबतच लोकांना एक परत मोदी साहेब आले तर काय अजून आपल्याला बेनिफिट्स होऊ शकतात. बरं. जागतिक पातळीवर आपलं परदेशात असलेल्या लोकांच्या काही भावना आहेत, त्या बरं. समजून जर विचार केला तर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि सपोर्ट मिळू शकतो त्या विषयावर. बरोबर बरोबर बरोबर. तानाजी माऊलींनी तर त्यांचं मत आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि जसं मी काल औरंगाबादच्या बाबतीत बोललो होतो, तसं महाराष्ट्रातली कुठलीही लोकसभेची निवडणूक जी आहे ते सध्या तरी त्याच्या बाबतीत काय होईल हे निश्चित सांगणं नक्कीच अवघड आहे. पण सगळीकडे लढती मात्र चुरशीच्या होणार आहेत हे नक्की. तुम्ही दोघं आलात आणि एवढं आपण व्यवस्थित बोललो त्याबद्दल तुमच्या दोघांचे अनेक धन्यवाद. आणि नमस्कार. मित्रांनो, आजचा आपला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा आणि कमेंट करायला आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला, आपल्या देसी इंडियन फॅक्ट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन जे आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमचे प्रत्येक येणारे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला त्यांची सूचना मिळत जाईल. पुढच्या वेळेस उद्या आपण आणखीन एक मतदारसंघ घेऊ आणि त्यावरती अशीच सांगोपांग चर्चा करू. तानाजी माऊली आणि अविनाश माऊली, परत एकदा धन्यवाद. जय धन्यवाद. महाराष्ट्र धन्यवाद. आणि जय शुभरात्री. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गुड नाईट. शुभरात्री. धन्यवाद.